नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाभरती 2019 एसटी मध्ये होणारी नक्कीच मित्रांनो खूप मोठी महाभरती होत आहे। यासाठी आवश्यक पद, पात्रता, एक्झाम पॅटर्न, वेतन श्रेणी तसेच डॉक्युमेंट्स काय काय गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भरपूर जागांसाठी भरती होत आहे, त्यामुळे जे विद्यार्थी जे उमेदवार महाभरतीच्या मार्फत एसटी महामंडळामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी नक्कीच एक चांगली संधी आहे, त्यामुळे त्यांनी नक्की यासाठी 100% द्यावे। सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो बघा, ही जी भरती होत आहे ती जवळपास 4,500 जागा आहेत। त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे, फुल इन्फॉर्मेशन त्यांची नोटिफिकेशन जारी झालेलं आहे। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राइब करा विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जी जाहिरात आहे ती सहसेवा भरती घटक संवर्ग या मार्फत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत होत आहे। त्याने बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील चालक तथा वाहक हे एकाच पदासाठी मित्रांनो ही पदाकरता अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज पद्धतीने नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। ही मित्रांनो चालक तथा वाहक पदासाठी एकत्र ही होत आहे भरती, त्यामुळे वेगवेगळी होत नाही। ही पहिला क्लिअर होऊ दे तुमचं। त्यानंतर बघा, अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी। त्यांनी मित्रांनो विभाग वाईज डिपार्टमेंट वाईज कोणकोणत्या पदांसाठी या पदांसाठी असलेले आरक्षण कसं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता समांतर आरक्षण कशा प्रकारे असेल ते त्यानुसार बघा, औरंगाबाद विभागमध्ये आपण फक्त मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत बघूया, कारण पुढचे डिटेल्स जे घेणार आहात ते खूप महत्त्वाचे आहेत। हे तुम्हाला डिटेल्स जाहिरातीमध्ये सुद्धा मिळून जातील। त्यानंतर बघा, औरंगाबाद विभागाच्या टोटल मित्रांनो 240 जागांसाठी भरती होत आहे, एकूण जागा। त्यानंतर बघा मित्रांनो, पुढची जी आहे ती जालना विभागच्या 226 जागांसाठी भरती होत आहे। परभणी विभागामध्ये असाल तुम्ही तर तुमच्यासाठी 203 जागा राखीव आहेत, 203 जागांसाठी ही भरती होत आहे। त्यानंतर बघा, अमरावती विभागाच्या जवळपास 230 जागांसाठी ही भरती होत आहे। अकोला विभागाच्या जागा थोड्या कमी आहेत, 33 जागांसाठी ही भरती होत आहे टोटल। त्यानंतर बघा, बुलढाणा विभागाच्या 472 जागा आहेत, चांगलाच मित्रांनो इथे वॅकन्सीज आहेत बुलढाणा विभागामार्फत। यवतमाळच्या सुद्धा 171 जागांसाठी ही भरती होत आहे। तुम्ही समांतर आरक्षण आहे ते तुम्ही चेक करून घ्या, तुम्ही कोणत्या आरक्षणाखाली येत आहोत, त्यानंतर तुम्हाला किती जागा मिळत आहेत त्या। त्यानंतर बघा, धुळे विभागाच्या टोटल 268 जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। त्यानंतर बघा, जळगाव विभाग असेल, जळगाव विभागाच्या 223 जागा आहेत मित्रांनो टोटल ज्या भरल्या जाणार आहेत। नाशिक विभागाच्या बघा 112 जागांसाठी ही भरती होत आहे, नाशिक जो जिल्हा आहे त्यासाठी। पुणे विभाग बघा 1647 जागा आहेत मित्रांनो, खूप चांगल्या जागा आहेत मित्रांनो, त्यामुळे नक्कीच पुणे जिल्ह्यातील जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे, कारण 1647 जागा जवळपास 33% जागा या पुणे विभागामार्फतच भरल्या जाणार आहेत। आणि सोलापूर विभाग जो शेवटचा विभाग आहे ते बघा 591 ह्या सुद्धा चांगल्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत मित्रांनो, 591 जागांसाठी भरती होत आहे। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। महिलांसाठी, माजी सैनिकांसाठी, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तसेच खेळाडू यांच्यासाठी किती जागा असतील, त्याचप्रमाणे अज आरक्षण वाईज विजा व भज तसेच विमाप्र, इतर मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग अर्थात मराठा आरक्षण, खुला गट आणि एकूण जागा किती आहेत त्याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करून त्यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, महत्त्वाचं मित्रांनो आरक्षण कशा प्रकारे दिलेलं आहे बघा, केंद्र सरकारने जे सध्या चालू केलेलं आहे नुकतंच आर्थिक दुर्बलांना दिलेल्या 10% आरक्षणासंदर्भात राज्य शासन जे आदेश निर्मित करेल ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहतील असे त्यांनी सांगितलेले आहे, टिप दिलेली आहे। आता त्यांनी लागू केलेले नाहीत, मात्र नंतर जे राज्य शासन लागू करेल त्याप्रमाणे ते लागू राहणार आहेत। त्यानंतर बघा, समांतर आरक्षण कशा प्रकारे दिले, महिलांसाठी आरक्षण आहे टोटल ते 30% आहे जे कॉमन असतं। माजी सैनिकांसाठी एकूण पदांच्या 15% आरक्षण त्यांनी दिलेले आहे। प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त यांच्यासाठी टोटल 60% आहे, ज्यामध्ये भूकंपग्रस्तांचे 2% तर प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 5% आहे। खेळाडू आरक्षण बघा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरिता 5% आरक्षण आहे, उच्च श्रेणीतील जे खेळाडू असतील त्यांच्यासाठी। त्यानंतर बघा, शासन सेवेतील अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांच्यानुसार शासन निर्णयानुसार 10% त्यांना आरक्षण आहे। अनाथ मुलांकरिता मित्रांनो 1% आरक्षण जे नवीन आपल्याला माहिती आहे की 2018 नुसार सुरू झालेलं आहे। उपरोक्त समांतर आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे इतर उमेदवारांमधून भरण्यात येतील। तसेच समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणांतर्गत कपीकृत असून खुला वर्ग वगळता ते त्या सामाजिक आरक्षणाच्या गटातून भरण्यात येईल। त्यानंतर बघा, संबंधित चालक तथा वाहक पदासाठी विहित केलेली वेतन श्रेणी किती आहे, शैक्षणिक अर्हता काय, अनुभव किती पाहिजे, शारीरिक पात्रता व वयोमर्यादा काय असेल याचा संपूर्ण तपशील त्यांनी दिलेला आहे। त्यानंतर बघा, वेतन श्रेणी कशा प्रकारे आहे मित्रांनो, 12,080 ते 26,673 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, अधिक नियमानुसार भत्ते, त्यामुळे किमान एकत्रित वेतन जे सुरुवातीला तुम्हाला मिळणार आहे ते 14,513 रुपये मिळणार आहे।
शैक्षणिक अर्हता बघा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. इयत्ता 10वी पास SSC उत्तीर्ण असणारं सर्टिफिकेट मार्कशीट तुमच्याकडे दोन्ही असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSVG बॅच बिल्ला आवश्यक आहे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो याबद्दल भरपूर कमेंट्स आलेल्या होत्या. तर तुम्हाला हे RTO कडून कधीही मिळालं असेल तरी चालेल, मात्र जे तुमचं जे लायसन आहे मित्रांनो RTO कडून मिळालेलं त्यानंतरचाच एक्सपिरियन्स तुम्हाला ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे बिल्ला तुम्हाला आज मिळो किंवा उद्या मिळो तुम्हाला भरतीच्या वेळी तो दाखवावा लागेल, भरतीच्या फॉर्म भरतीवेळी. त्यामुळे तो तुमच्याकडे असला तरी आत्ताच असला तरी खूप महत्वाचा आहे मित्रांनो, असणे खूप महत्वाचं आहे. बघा मित्रांनो त्यासाठी वाहक पदासाठी बघा प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील. हे दोन्ही गोष्टी मित्रांनो बॅच बिल्ला जो आहे बिल्ला तो तुम्हाला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर बघा अनुभव खूप महत्वाचा आहे मित्रांनो. सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहन ट्रक प्रवासी बस चालविण्याचा किमान 3 वर्षाचा विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अवजड वाहन चालविण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील 3 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर आता तुमच्याकडे लायसन असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमचं लायसन हे 3 वर्ष जुनं असलं पाहिजे व त्यानंतरचा एक्सपिरियन्स जो आहे तो फक्त काउंट होणार आहे. त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी अर्थात राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विविध नमुन्यात असणे आवश्यक आहे. सदर दाखला निवडणूक कागदपत्रांच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो. या नोटिफिकेशनच्या शेवटी त्यांनी दिलेले आहे कशा प्रकारे विविध नमुना आहेत ते तुम्हाला फिलअप करून तो ठेवायचा आहे मित्रांनो. त्यासाठी अप्लाय करताना किंवा अनुभव आहे मित्रांनो खूप गरजेचा. त्यानंतर बघा शारीरिक पात्रता काय असेल, फिजिकल क्वालिफिकेशन तुम्हाला काय पाहिजे. उंची जी असेल ती किमान 160 सेंटीमीटर आहे, त्याचबरोबर कमाल 180 सेंटीमीटर आहे. यांनी यामध्ये मेल फिमेल असं केलेलं नाही, जे स्टँडर्ड आहे तेच दिलेलं आहे मित्रांनो सर्वांसाठी. त्यानंतर बघा दृष्टी चष्म्यास विना 6x6 चष्म्याविरहित दृष्टी असणे आवश्यक आहे. हे तुम्हाला फिजिकल मेडिकल चेकअप करून डिटेल्स याबद्दल मिळून जातील मित्रांनो. त्याचबरोबर रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा असल्यास हा दोष असल्यास अपात्र तुम्ही ठरणार आहे. त्यानंतर बघा वयोमर्यादा काय असेल, दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी या दिवशी त्यांनी काउंट केलेले आहे. उमेदवाराचं वय 24 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे मित्रांनो. अनेकांनी मी अगोदर सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यावेळी 24 वर्षे वय असणे तुमच्या आवश्यकता आहे असं सांगितलेलं आहे. मात्र त्याने अनेकांनी त्यांना हे पटलेलं नव्हतं. मात्र आता MSRT मार्फतच ही नोटिफिकेशन आलेली आहे बघा. 24 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष ही शिथिल केलेली आहे, रिलॅक्सेशन आहे. तसेच जे गुणधारक खेळाडू आहेत अत्युच्च त्यांच्यासाठी खेळाडूंसाठी त्यांची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन उच्च वयोमर्यादा ही 5 वर्षापर्यंत त्यांना सुद्धा रिलॅक्सेशन राहील. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 85 वर्ष आहे. शासन सेवेतील पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 46 वर्ष राहील. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादा सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. राष्ट्रीय परिवहन कर्मचाऱ्यास कमाल वयोमर्यादेची अट राहणार नाही आहे. चालक तथा वाहक पदावर उमेदवार वाहकाचा परवाना व बॅच वगळून, हे महत्वाचं आहे बघा, चालक तथा वाहक जे पदासाठी भरती होत आहे उमेदवारांनी वाहकाचा परवाना व बॅच वगळून वरील सर्व अर्हता दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी पूर्ण करणे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर बघा भरतीची कार्यपद्धती व निवडीचे निकष कशा प्रकारे भरती होणार आहे. चालक तथा वाहक या पदासाठी 100 गुणांची ऑफलाईन एक्झाम घेण्यात येणार आहे. ऑफलाईन एक्झाम असणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35% गुण आवश्यक आहे मित्रांनो. 100 पैकी 35% तुम्हाला गुण म्हणजे 100 मार्काची जर एक्झाम असेल तर 35 कमीत कमी गुण मिळणे तुम्हाला आवश्यक आहे. पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी 30% ही रिलॅक्सेशन राहणार आहे. त्यानंतर बघा चाचणी कशा प्रकारे होणार आहे. व्यवसाय चाचणी गुण व उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुण. चालक तथा वाहक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील यांना 35 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आणि मागासवर्गीयांमध्ये 30 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले उमेदवार चालक तथा वाहक पदाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलवण्यात येतील व छाननीमध्ये पात्र आलेल्या सर्व उमेदवारांना वाहन चालण्यासाठी बोलवण्यात येईल. 25 गुणांची जी एक्झाम होणार आहे वाहन चालन चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणकीकृत चालन चाचणी प्रस्थावर घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान 50% गुण मित्रांनो आवश्यकता आहे. ही नंतरची गोष्ट आहे मित्रांनो, लेखी परीक्षेनंतरची. त्यानंतर अंतिम निवड कशी होईल. लेखी परीक्षेतील गुणांवर 40% भारांक असेल, त्यामुळे लेखी परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडावे लागतील. त्यानंतर बघा वाहन चालक चाचणीमधील गुणांवर 60% भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता
प्रयोगनिहार गुणाक्रम अंतिम निवड केली जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जे जास्त लक्ष द्यायचं ते तुम्हाला लेखी एक्झामकडे, कारण हे 60% जे गुण आहेत जे वाहन चालक या चाचणीचे होणार आहेत ते जवळपास सर्वांना चांगले मिळणार आहेत. त्यामुळे लेखी एक्झाममध्येच तुमचा कट ऑफ डिसाईड होणार आहे. उमेदवारांची निवड कशा प्रकारे? उमेदवारांनी लेखी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील. लेखी परीक्षेत एकूण 50 गुण असून 50 क्वेश्चन आहेत. प्रत्येक प्रश्नाकरता 2 गुण. याप्रमाणे 100 गुणांची परीक्षेचा कालावधी हा 1.5 तासाचा असेल. लेखी परीक्षेचा प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय उत्तर असतील MCQ टाईप, त्यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. चालक तथा वाहक पदावर 48 दिवसांचे नेमणूक पूर्व प्रशिक्षण यशस्वीता पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक पदावर नेमणूक करण्यात येईल. याला कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार किती असेल भत्ते ते तुम्हाला मिळणार आहेत. लेखी परीक्षा कशा प्रकारे आहे बघा. कोणकोणते विषय आहेत? या चालक वाहन चालक कौशल्याची स्वतंत्र वाहन चाचणी घेण्यात येत असल्याने प्रश्नपत्रिका दर्जा सामान्य राहील. वाहतूक चिन्हे, नियम, सुरक्षित वाहतूक, वाहतूक नियम, मराठी व इंग्रजी भाषा, सामान्य अंकगणित हे विषय राहणार आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बघा, मराठीसाठी 25 प्रश्न आहेत, 25 गुण आहेत, इंग्रजीसाठी 25 गुण आहेत, सामान्यांसाठी 25 गुण व अंकगणितसाठी 25 अशी एकूण 100 मार्कांची एक्झाम होत आहे. ते 1.5 तास तुम्हाला कालावधी देण्यात आहे. तुम्हाला जे मेन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तो अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू करा. ऑनलाईन अर्ज कधीपासून करायचे आहेत बघा मित्रांनो. तारीख दिलेली आहे 17 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत रात्री 12 तुम्ही करू शकता. ऑनलाईन पेमेंट सुद्धा 18 जानेवारीपासून एक दिवस लेट त्यांनी ठेवलेला आहे, ते 8 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला करायचं आहे. संगणकीय चलनाद्वारे SBIच्या तुम्हाला 21/1/2019 ते 11/2/2019 पर्यंत बँकेच्या वेळेत तुम्हाला पैसे भरता येतील परीक्षा शुल्क. तसेच अर्ज दुरुस्तीमध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे 12/2/2019 फेब्रुवारीमध्ये, 15/2/2019, 12/13/14/15 5 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. अर्ज दुरुस्तीसाठी 12 पर्यंत तुम्हाला अर्ज दुरुस्त करता येईल. अर्ज नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेद्वारे चलनाद्वारे भरणी प्रक्रिया सुरू करायची आहे असे त्यांनी आदेश दिलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती होणाऱ्या भरतीची. यानंतर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच महाजॉबच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनल जॉब स्टेशनला, जे आपण नवीनच सुरू केलेलं आहे. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये. ते चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही ते कमेंट करून विचारा. धन्यवाद.